आपल्यासोबत भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे आहे। ताई, सकाळपासून मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मतदार केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे। काय वाटतं तुम्हाला, मतदार ज्या संख्येने बाहेर निघत आहे, कोणते मुद्दे घेऊन ते बाहेर निघाले असेल? लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतदान करणं हा आपला अधिकारही आहे आणि कर्तव्य आहे। याची जी जनजागृती झालेली आहे आणि पहिल्या दुसऱ्या टप्प्यात जी मतदानाची टक्केवारी झाल्यानंतरची जनजागृती जी झाली, त्याचा परिणाम निश्चित मतदार लवकर बाहेर पडून मतदान करत आहे। तुमचे उमेदवार मागच्या 10 वर्षात त्यांनी जे विकास केला, जे काम केले, त्या आधारावर पुढे जात आहे, तो देखील एक फायदा झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, आमचे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हे राखीव सीट आहे आणि 2 टर्म लोखंडे साहेब खासदार राहिलेले आहे आणि केंद्र सरकारचे लाभार्थी भरपूर असल्यामुळे निश्चित सकारात्मक वातावरण आहे। चांगल्या पद्धतीने मतदान होतं। काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जे वैयक्तिक लाभ घेतलेले लाभार्थी असतील किंवा सार्वजनिक, त्यावर जो फोकस केला त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात असं वाटतं? हो, निश्चित पाहायला मिळतात ते पण। कोणकोणत्या योजनांचा विशेष लाभ झाला असं वाटतं तुम्हाला? उज्ज्वला गॅस योजना आहे, शेतकरी सन्मान योजना आहे आणि अशा विविध पंतप्रधान आवास योजना आहे। अशा वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या योजना आहे की ज्याचा लाभ आमच्या सामान्य जनतेपर्यंत निश्चित पोहोचवलेला आहे। मध्यंतरी एक नाराजी होती पक्षावर, ती दूर झाली असं म्हणायचं? हो, निश्चितच माननीय DCM फडणवीस साहेब आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना, आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याच्यात दखल घेण्याचं ठरवलं। तुमची आणि तुमच्या कार्यकर्त्याची नेमकी नाराजी काय होती तेव्हा? त्या नाराजीमध्ये विशेष असं काही नाही। आमच्या जे काही जिल्हा स्तरावरचा जो निधी असतो तो आमच्या ग्रामपंचायतीला एक सापत्न भूमिकेतून दिला नाही, ही भावना आमच्या कार्यकर्त्यांनी सरपंचांनी व्यक्त केल्यानंतर आम्ही त्याबद्दल त्यांना पालकमंत्र्याबद्दल त्यांना सूचना द्याव्यात पालकमंत्र्यांना, असं आम्ही त्या निमित्ताने बोललो। पालकमंत्री असं करतात का की तुमच्याच सहयोगी पक्षाचे जर का सरपंच असेल त्यांना न देता त्यांच्या व्यक्तीला देतात, असा भेदभाव करतात का पालकमंत्री? हो, थोडी सापत्नपणाची भावणूक आमच्या कार्यकर्त्या आणि सरपंचांमध्ये दिसल्यानंतरच आम्ही त्याच्याबद्दलचा मोर्चाही काढला आणि DCM फडणवीस साहेबांना त्याच्याबद्दलच्या माहितीसुद्धा आम्ही निश्चितच दिली आहे। पालकमंत्र्याच्या या भूमिकेचा या मतदारसंघातल्या काही मतदारांवर परिणाम होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? नाही, असं विशेष वाटत नाही, कारण त्याच्याबद्दलचं जे काही भूमिका आहे ती फडणवीस साहेबांनी विश्वास दिल्यानंतर कार्यकर्त्यांना त्याबद्दलचा थोडा विश्वास वाढला की निश्चित आपल्याकडे भविष्यात अशी आपल्या बाबतीतली दुजाभावाची वागणूक आपल्याला देणार नाहीत। असे काही सरपंच होते, त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये पुढील काळात निवडणूक आहे, काही काम पालकमंत्र्यांकडनं लवकर करणं अपेक्षित होतं, ते झालं नाही, त्यामुळे त्यांची अजून नाराजी कायम आहे। नाही, आत्ता सध्या तरी आमच्या कार्यकर्त्यांनी एक संयमाची भूमिका घेतलेली आहे की फडणवीस साहेबांनी आपली दखल घेतली आणि पक्षश्रेष्ठी आमचे बावनकुळे साहेबांनी सुद्धा दखल घेतल्यामुळे त्याबद्दलचा आता कार्यकर्त्यांचा रोष थोडा कमी झालेला आहे। परंतु या इलेक्शनकडे साधारणपणे आपण सगळं देशाचं प्रमुख नेतृत्व कोणाकडे हा देश द्यायचा आहे, सुरक्षित कोणाकडे राहणार आहे आणि म्हणून मोदीजींच्या विचाराचे सामान्य माणूस, गोर गरीब, दीन दलित, आदिवासी सगळ्यांचा जो विचार झालेला आहे त्याचा विचार करून देशाचं प्रमुख कोणाला करायचं आहे, पंतप्रधान कोण असावं, एक विश्वासक चेहरा म्हणून आज मोदीजींकडे सगळा देश पाहतोय आणि त्यामुळे आता ह्या गावकी भावकी किंवा इतर ज्या गोष्टी आहे याच्याकडे थोडंसं कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं। ही लोकसभा निवडणूक होती, जर का तुमच्या पालकमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली नाही तर पुढील काळात ज्या विधानसभा निवडणुका होईल त्यावर त्याचे परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळेल? निश्चित त्या भूमिका त्यावेळी आमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने आमच्याशी चर्चा करतील आणि पक्षश्रेष्ठींना आम्ही तशा पद्धतीने माहिती देऊ आणि त्यावेळी तो निर्णय घेतला जाईल। फडणवीसांनी जे तुम्हाला आश्वासन दिलं असेल ते पाळलं गेलं किंवा तसं घडलं नाही तर जी नाराजी आहे की जो एक परिणाम आहे ते पुढील निवडणुकांमध्ये दिसू शकतं? कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते जे काय आम्हाला सांगतील त्या पद्धतीने कार्यकर्ते म्हणजे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा निर्णय होईल। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, 2 लोकसभा मतदारसंघ आहे ते, शिर्डीमध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला? शिर्डीमध्ये असो, नगरमध्ये असो, संपूर्ण सगळ्या सामान्य माणूस विचार करतोय की देशाचं सक्षम नेतृत्व कोण असेल तर मोदीजी आहेत आणि म्हणून निश्चित मोदीजी हॅट्रिक करतील आणि आमच्याकडचे खासदार निवडून येतील। शिर्डीमधले तुमचे खासदार निवडून येतील? अहमदनगरमध्ये काय होईल? अहमदनगरमध्ये सुद्धा आता नगर दक्षिण म्हणजे खूप मोठा अंतर आहे उत्तर आणि नगर दक्षिणमध्ये, त्यामुळे आपण तो प्रश्न माननीय पालकमंत्री विखे साहेबांना विचारला तर जास्ती बरं होईल। तुम्हाला विश्वास आहे का? नाही, विखे पाटीलांना जो विश्वास असेल त्याच्यावरून ते सांगतील आपल्याला काय परिस्थिती तिथे ती। धन्यवाद एबीपी माझाशी बोलल्याबद्दल। तर या होत्या
स्नेहलता कोल्हे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, कोपरगाव, शिर्डी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.